हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपण रेल्वे भरती 2024च्या अनुषंगाने समाज सुधारक व इतर विषयाची सिरीज घेत आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी अवश्य हा व्हिडिओ बघावा. याच्या अगोदर आपण समाज सुधारक याच्यावरील भाग 1 बघितला होता. याच्यानंतर आपण भाग 2 बघणार आहोत. हे सर्व समाज सुधारक रेल्वे भरतीमध्ये विचारले जात असतात, तरी सर्व विद्यार्थ्यांनी याच्याकडे आवश्यक लक्ष द्यावे आणि हे सर्व व्हिडिओ पूर्णपणे बघावा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या एक्झाम पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन हे तत्काळ मिळेल. आपण चालू केलेल्या सिरीजमध्ये इतिहास म्हणजे सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता हे सर्व विषय याच्यामध्ये फ्रीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे आहेत. तरी आपण हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करावा, जेणेकरून त्यांना परीक्षेमध्ये याची मदत मिळेल. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात प्रथम आपण मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांच्याविषयी जे परीक्षेमध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि ते वारंवार विचारले जातात ते बघणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी हे बघावे. चला तर मग सुरुवात करूया. मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. तर यांचा जन्म हा 2 ऑक्टोबर 1869 मध्ये झाला. हे एक भारतीय वकील होते आणि वसाहत विरोधी, राष्ट्रवादी आणि राजकीय नीतितज्ञ होते, की ज्यांनी ब्रिटिश राजवटीपासून तर भारतातील यशस्वी मोहिमेचे नेतृत्व सुद्धा त्यांनी केले. जे जगभरात नागरी हक्क स्वातंत्र्य चळवळी सुद्धा त्यांनी प्रेरणा दिली. 1914 मध्ये दक्षिण आफ्रिकेत प्रथम त्यांच्यासाठी लागू केलेला सन्माननीय महात्मा संस्कृत म्हणजे महान आता जगभरात वापरला जातो, म्हणजे त्याला महात्मा गांधी सुद्धा तिथून म्हणण्यात आले. तर 1917 मध्ये बिहारमधील चंपारण्य आंदोलन हे गांधीजींची पहिली मोठी कामगिरी होती. म्हणजे सर्वात प्रथम भारतामध्ये जे त्यांनी आंदोलन केलं होतं ते 1917 मध्ये बिहारमध्ये चंपारण्य हे आंदोलन होतं. चंपारण्य ते शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अँग्लो इंडियन मळ्यांच्या मालकांच्या विरोधात उभा राहिला होता, की ज्यांना स्थानिक प्रशासनाचा पाठिंबा होता. शेतकऱ्यांना इंडिगो डाईटची नगदी पीक वाढवण्यास भाग पाडले होते. म्हणजे निळीची जी शेती होती ते करण्यामध्ये शेतकऱ्यांना फारसा त्रास व्हायचा. तो काढण्यासाठी महात्मा गांधी यांनी 1917 मध्ये बिहारमधील चंपारण्य आंदोलन करून तिथे याच्यावरील पिके निश्चित किमतीत लागवडीत विकण्यास भाग पडले होते. त्यामुळे नाराज झालेल्या शेतकरी वर्गाने गांधींना त्यांच्या अंमलातील आश्रमात आवाहन केले व अहिंसक निषेधाच्या धोरणावर अवलंबन करून गांधीजींनी प्रशासनाला आश्चर्यचकित केले आणि अधिकाऱ्यांकडून सवलती मिळवून दिल्या. तर हे त्यांचे पहिले चंपारण्य आंदोलन 1917 मध्ये जे झाले हे एकदम यशस्वीपणे झाले होते. पण नंतर त्यांनी 1918 मध्ये खेड्याला पूर आणि दुष्काळाचा फटका बसला होता आणि शेतकरी करमुक्तीच्या मागणी करत होते. गांधीजींनी त्यांचे मुख्यालय नांदियाड येथे हलवले. या प्रदेशातील अनेक समर्थक आणि स्वयंसेवकांचे आयोजन केले होते. म्हणजे त्यांचे सहकारी जे होते त्यांनी सगळ्यांनी मिळून हे नियोजन केलं होतं. या खेड्यामध्ये झालेल्या पुरामुळे जे शेतकरी होते त्यांच्या भरपूर गोष्टी सुद्धा वाहून गेल्या होत्या. पण उल्लेखनीय कारभारी याच्यामध्ये सुद्धा वल्लभभाई पटेल यांनी सगळ्यात मोठा सहभाग दाखवला होता. एक तंत्र म्हणून असंकाराचा वापर करून गांधींनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली होती. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांकडून त्यांनी स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या की माझं नुकसान झालं, याच्या विरुद्ध आपण ब्रिटिश सरकारकडे कंप्लेंट करू आणि ते जे आपलं नुकसान झालं ते भरपाई सुद्धा आपण ब्रिटिश सरकारकडून करून घेऊ, याच्यासाठी त्यांनी स्वाक्षरी अभियान लावलं होतं. आंदोलनासोबत अंमलदार आणि तलाटदार म्हणजेच महसूल अधिकारी जे होते त्या वेळच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला होता. गांधींनी देशभरातील आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केले. 5 महिने प्रशासनाला नकार दिला, परंतु 1918च्या अखेरीस सरकारने महत्त्वाच्या तरतुदींना मार्ग दिला आणि दुष्काळ संपेपर्यंत महसूल कर भरण्याच्या अटींना शिथिलता दिली. म्हणजे तो वाहून गेल्यामुळे जो दुष्काळ शेतकऱ्यांवरती पडला होता त्याच्यामध्ये विविध नुकसान जे शेतकरी झाले होते त्याच्यामध्ये जे कर द्यावा लागत होता आपल्याला ब्रिटिश सरकारला,
तर तो कर सुद्धा शिथिल करण्यात आला होता. खेड्यात वल्लभभाई पटेल यांनी ब्रिटनच्या वाटाघाटी करताना शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व सुद्धा त्यांनी केले होते. वल्लभभाईंनी त्यांना मार्गदर्शन करून त्यांचा पुढाकार सुद्धा केला होता. परंतु 1919 मध्ये पहिल्या महायुद्धानंतर गांधी यांनी महायुद्धात पराभूत झालेल्या ऑटोमन साम्राज्याला पाठिंबा देऊन ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधाच्या लढ्यात मुस्लिमांकडून राजकीय सहकार्य मागितले. पण गांधींच्या या पुढाकारापूर्वी 1917 ते 18च्या दंगली सारख्या ब्रिटिश भारतात हिंदू आणि मुसलमान जातीय वाद आणि धार्मिक दंगली सामान्य होत्या. गांधीजींनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिश राजवटीला आणि पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी प्रथम महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारतीयांना स्वराज्याची मदत देण्याच्या ब्रिटिश घोषणेमुळे प्रेरित होते. त्याऐवजी किरकोळ सुधारणा गांधी निराशाजनक त्यांनी त्यांच्या सत्याग्रहाचे इरादे जाहीर केले. म्हणजे सविनय कायदेभंग आपण तर पुढे बघणार होता. नंतर कायद्याने ब्रिटिश सरकारला सविनय कायदेभंगातील सहभागींना गुन्हेगार मानण्याची परवानगी दिली आणि प्रतिबंधक अनिश्चित काळासाठी ताब्यात ठेवणे, न्यायालयीन पुनर्लोकनाशिवाय तुरुंगात किंवा खटल्याची आवश्यकता नसताना कोणालाही अटक करण्याचा कायदेशीर आधार सुद्धा महात्मा गांधी यांनी दिला होता. त्यानंतर काय झाले तर फेब्रुवारी 1919 मध्ये गांधीजींनी भारताच्या व्हाईसरॉय केबल संप्रेषणद्वारे सावध केले. जर ब्रिटिशांनी जर रोलेट कायदा हा जर संमत करतील तर ते भारतीयांना सविनय कायदेभंग सुरू करण्याचे आवाहन करतील. पण ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि कायदा पास केला असे सांगून ते धमक्यांना बळी पडणार नाही. सत्याग्रह सविनय कायदेभंग झाला आणि रोलेट कायदे निश्चित करण्यासाठी लोक एकत्र झाले. 30 मार्च 1919 रोजी ब्रिटिश कायदा अधिकाऱ्याने दिल्लीत सत्याग्रह स्वाभाविक झालेल्या शांततेने जमलेल्या निशस्त्र लोकांवर सभेवर गोळीबार केला. हे आपण बघितलं होतं. नंतर गांधीजींनी स्वदेशी धोरणांचा समावेश करण्यासाठी त्यांच्या अहिंसक सहकार व्यासपीठाचा सुद्धा विस्तार केला. परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाका. ब्रिटिश परदेशी ज्या वस्तू आहेत ते वापरू नका. आपल्या देशातील ते खादी स्वतः विना आणि स्वतः घाला. म्हणजे ते विदेशातली कोणती वस्तू आपल्या देशामध्ये वापरू नका असे आवाहन त्यांनी जनतेला केले होते. गांधीजींनी भारतातील स्त्री पुरुष श्रीमंत असो वा गरीब स्वातंत्र्य जोडीच्या समानार्थ खादी कातण्यासाठी रोज वेळ घालण्याचे आवाहन केले. म्हणजे त्यांनी खादी उद्योग सुद्धा त्यांना करायला लावले. पण ब्रिटिशांच्या कोणत्याही गोष्टी वापरण्याचा जनतेला नकार देण्याचा आवाहन केले. पण सरकारी नोकरीचा राजीनामा देण्यासाठी ब्रिटिशच्या पदवी आणि सन्मान सोडण्यास सांगितले. म्हणजे सर्वांनी आपापली जी पदवी होती ती सोडली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा त्यांना जी ब्रिटिशांनी सर ही जी पदवी दिली होती ती सुद्धा त्यांनी सोडून दिली होती. याच्यानंतर हे 12 मार्च ते 6 एप्रिल या सॉल्ट मार्च दांडीने अधोरेखित केले होते, जिथे गांधींनी 78 स्वयंसेवकांना 388 किलोमीटर म्हणजे 241 मैल अहमदाबाद ते दांडी गुजरात असा कूच करून स्वतः मीठ तयार केले व मीठ तोडण्याच्या घोषित हेतूने कायदे या पदयात्रेला 240 मैलांचे अंतर पार करण्यासाठी 25 दिवस लागले. हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाते. हे सुद्धा महत्त्वाचे आहे. हे मिठाच्या सत्याग्रहाशी निगडीत आहे. आपण बहिष्कार टाकला होता. त्याच्यानंतर मिठा सत्याग्रह दांडी म्हणजे अहमदाबाद ते दांडीपर्यंत पैदल हा दौरा गांधीजींनी त्यांच्या स्वयंसेवकांसोबत केला होता. पण या सगळ्या याला प्रतिसाद देण्यासाठी सगळ्यात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सुद्धा तिथे हजर झाला होता आणि भारतीयांनी सुद्धा त्यांना याच्यामध्ये पाठिंबा दिला. गांधीजींनी महिलांना मीठ कर मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि परदेशी उत्पन्नावर बहिष्कार टाकण्यासाठी सुद्धा भरती केले होते. म्हणजे त्यांनी महिलांना सुद्धा त्याच्यामध्ये प्रोत्साहन दिले होते की तुम्ही सुद्धा आपण आत्मनिर्भर होऊन लढू शकता. याच्यासाठी त्यांनी सुद्धा महिलांना सशक्त केले होते. पण त्यामुळे अनेक महिलांना भारतीय सार्वजनिक जीवनाच्या मुख्य प्रवाहात एक नवीन आत्मविश्वास आणि सन्मान मिळाला होता. म्हणजे त्यांना सुद्धा एक समाजामध्ये एक नवीन स्थान मिळाले होते त्यावेळच्या जमान्यामध्ये. पण दुसऱ्या महायुद्धात भारताच्या सहभागास गांधीजींनी विरोध त्यांच्या या विश्वास प्रेरित होता. लोकशाहीचा स्वातंत्र्य लढा आणि जाणाऱ्या युद्धात भारत पक्ष असू शकत नाही तर स्वतंत्र भारतालाच नाकारण्यात आले होते. परंतु गांधीजींनी मुंबईतील 1942च्या भाषणात ब्रिटिशांना भारत सोडण्याचे सुद्धा आवाहन केले होते. म्हणजे भारत छोडो आंदोलन ते 1942 मध्ये सुद्धा झाले होते. ते सर्वांना माहितीच आहे झाले होते. हा गांधीजींचा आणि काँग्रेस पक्षाचा सर्वात निश्चित बंड होता. त्याने उद्देश भारताला ब्रिटिश निर्गमन सुरक्षित आहे. ब्रिटिश सरकारने भारत छोडो या भाषणाला त्वरित प्रतिसाद दिला आणि गांधीजींनी भाषणानंतर काही तासातच गांधी आणि काँग्रेस कार्यकारिणीची सर्व सदस्यांना अटक केली. पण त्यांच्या देशवासियांना शेकडो सरकारी मागणी रेल्वे स्थानक पोलीस स्टेशन नुकसान जाळपोळ करून टेलिग्राम
किंवा तोडून अटकेचा बदला घेतला. म्हणजे लोकांनी तिथे आंदोलन केलं आणि भरपूर अशी तोडफोड सुद्धा केली होती. हे सुद्धा महत्वाचं आहे. आता बघणार आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबतीत थोडक्यात जी माहिती जे परीक्षेमध्ये विचारल्या जाते आणि ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण कोणत्याही रेल्वे भरतीची एक्झाम करत असताना दुसऱ्या पब्लिकेशनचे बुक जे हिंदीमध्ये आहे ते सर्व मुलं अभ्यासतात, पण त्यातील जे इंग्लिश आपली हिंदी भाषा जी आहे ते काठिण्य पातळीची असल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासाला थोडी किचकट जाते. म्हणून त्याच्यातील भाषांतर आपण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत मराठीमध्ये कसे पोहोचतील त्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे. तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा रेल्वे भरतीची तयारी करत असतील तर त्यांना सुद्धा त्याचा लाभ होईल. म्हणून हा सर्व व्हिडिओ आणि सर्व क्लासेस हे सर्व फ्रीमध्ये आम्ही आमचे चॅनल विद्यार्थ्यांना देत आहे की जेणेकरून कोणती फी हे त्यांना द्यावी लागणार नाही. कारण ज्यावेळेस कोणती मोठी भरती निघते त्यावेळेस सर्व क्लासेस हे आपली फी आणि पैसा जमा करण्याच्या मार्गावर मोकळे होत असतात, परंतु विद्यार्थ्यांचा कोणाला काही लेस नसतो. परंतु आमचं चॅनल हे त्यांना विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देत आहे की ते आपल्या महाराष्ट्राचे विद्यार्थी जास्तीत जास्त रेल्वे भरतीमध्ये सिलेक्शन झाले पाहिजे. चला तर मग महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती बघू. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे होते, हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. पण ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला. महात्मा फुले या नावाने लोकप्रिय होते. ते महाराष्ट्रातील एक समाजकारक, विचारवंत आणि जातीविरोधी समाजसुधारक म्हणून त्यांची एक लेखणी आहे. त्यांना सुद्धा लोक त्याच नावाने ओळखतात. सामाजिक प्रबोधन सुद्धा त्यांनी केले. अस्पृश्यता, जाती निर्मूलन सुद्धा त्यांनी लोकांना पटवून सांगले. स्त्रियांना सुद्धा त्यांनी समाजामध्ये मोठे स्थान मिळाले पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी धडपड केली. त्यांनी शेतकऱ्याचा असूड सारखे शेतकऱ्यांसाठी जे शेतकऱ्याची जे व्यथा होते त्याच्यासाठी त्यांनी शेतकऱ्याचा असूड नावाचे सुद्धा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी जातीभेद किंवा शेतकऱ्यांनी कोणत्या मालावर काय करावं याच्याबद्दल त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. या सुद्धा आपण अभ्यासला पाहिजे. शेतकऱ्याचा असूड हा पुस्तक सुद्धा कोणाला जर अभ्यासाला लायब्ररीमध्ये मिळत असेल तर त्यांनी वाचून बघितला तर अत्यंत कामाची गोष्ट आहे. नंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी दोघांनी मिळून भारतीय स्त्री शिक्षणाचे सुद्धा धडे दिले आणि त्यांनी 1848 मध्ये पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये एक मुलींची शाळा, पहिली शाळा चालू केली होती. तर पहिली शाळा ज्योतिराव फुले यांनी ती 1848 मध्ये केली होती. त्याच्या बाबतीत सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जाते. शोषित वर्गांना आणि जातीवाद हे सर्व गोष्टी सोडून त्यांनी महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा चळवळी सुद्धा केल्या. हे महाराष्ट्रामध्ये विशेष क्रांती घडवून आणणारी गोष्टी होत्या. त्या त्यांनी व्यक्ती म्हणून त्यांनी एक स्वतः पुढाकार घेऊन हे केले. म्हणून फुले यांना एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सुद्धा समाज पाहत होता. पण त्यांना 1888 मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्मानित होऊन म्हणजे जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली होती, म्हणून त्यांना महात्मा ज्योतिराव फुले असे म्हणतात. अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्यामुळे आज प्रत्येक घराघरामध्ये स्त्री शिक्षणाला वाव आहे. सार्वजनिक सत्यधर्म व सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मांडला. म्हणजे त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म याच्यामध्ये सुद्धा अंधश्रद्धेला निर्मूलन करण्याचं काम केलं आहे. जातीमध्ये जे लोकांना विभाजन त्यांचा फायदा घेत असतात त्यांना सुद्धा त्यांनी धडा शिकवण्याचं कार्य सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात आणि सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना करून सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि यांचं जे सत्यधर्म होतं त्यांचं एक साप्ताहिक सुद्धा त्यांनी दिनबंधू सुद्धा चालू केलं होतं. हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाते. तुकारामाच्या अभंगाचा गाथा सुद्धा त्यांनी अभ्यासाला विद्यार्थ्यांना दिला होता. म्हणजे त्यांनी सगळ्यात मोठी कामगिरी हे सर्व धर्म, समाज आणि शिक्षण हे सर्व गोष्टी एकाच ठिकाणी शिकवण्याचं काम हे त्यावेळेच्या समाजातील लोकांना केलं होतं. त्यांनी या सर्व गोष्टींना भान ठेवून सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ सुद्धा लिहिला होता. पण त्यानंतर त्यांनी तो अमेरिकेतील कृष्णवर्णीय यांना त्यांनाही तो समर्पित केला. अजून जर पाहायचं जर केलं याच्यामध्ये अजून आणखी खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या की काही अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुले यांनी अप्रकाशित ग्रंथ आहे. म्हणजे जो जाती निर्मूलन म्हणजे लोकांना अस्पृश्य समजत होते त्यांना कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी करत नव्हते त्यांच्यासाठी त्यांनी अस्पृश्यांची कैफियत हा सुद्धा ग्रंथ लिहिला होता. सार्वजनिक सत्यधर्म आपण बघितलंच, तो सुद्धा ग्रंथ त्यांनी बघितला होता. परंतु तो जो सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे हा इसवी सन 1851 म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता. हे सर्व पुस्तके, ग्रंथ, शिवाजी महाराजांचे पोवाडे हे सर्व त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले. त्यांनी सर्वात पहिले शिवजयंती धरून शिवाजी महाराजांची म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची
जयंती सुद्धा त्यांनी साजरी केली होती. सत्यमेव जयते हे बीज सूत्र घेऊन साकारलेला हा ग्रंथ सत्यावर आधारलेल्या नव्या सर्वसमक धर्माच्या तत्वज्ञानांची मांडणी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजापर्यंत पोहोचवली होती. पण त्यांनी काही महत्वाचे जे ग्रंथ आहेत किंवा पोवाडे आहेत किंवा नाटक आहे हे जे बनवले, जे परीक्षेमध्ये विचारले जातात आणि ते अत्यंत महत्वाचे आहेत, ते आपण बघूया. त्यांनी इसवी सन 1855 मध्ये जे नाटक लिहिले होते ते होते तृतीय रत्न. त्याच्यानंतर त्यांनी इसवी सन 1869 मध्ये पोवाडा लिहिला होता, तो होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पोवाडा 1869 मध्ये. त्यांनी ब्राह्मणांचे कसब हे सुद्धा पुस्तक लिहिले होते 1869 मध्ये. त्यांनी इसवी सन 1873 मध्ये गुलामगिरी याच्यामध्ये सुद्धा त्यांनी शेतकऱ्याविषयी लगेच जाती धर्माविषयी विशेष महत्त्व दिलेले होते, ते सुद्धा पुस्तक परीक्षेमध्ये विचारले जाते. इसवी सन 1883 मध्ये त्यांनी शेतकरी दासोळमध्ये शेतकऱ्यावर विशेष भर देणारा पुस्तक ग्रंथ लिहिला होता, ते सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यांनी 1885 मध्ये सुद्धा इशारा हे पुस्तक लिहिले होते, म्हणजे त्यांनी समाजाला एक इशारा केला होता, जर तुम्ही सुधारले नाही तर पुढे तुम्हाला ब्रिटिश साम्राज्य किंवा जे जातीवादी लोक आहेत जे आपल्याला सर्वस्व स्थान समजतात ते आपल्याला पुढे काही करू देतील नाही, याच्यासाठी त्यांनी इशारा म्हणून ह्या ग्रंथ 1885 मध्ये लिहिला होता. परंतु इसवी सन 1891 मध्ये त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे सर्व गोष्टींचा सर्व सार या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये त्यांनी पुढाकाराने केला होता, म्हणून ते पुस्तक त्यांनी 1891 मध्ये प्रसारित केले होते. हे करत असताना त्यांना सावित्रीबाई फुले यांची सुद्धा जोड होती, पण सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत थोडक्यात जे माहिती आहे जे परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहे ते आपण बघू. तर यामध्ये सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी 3 जानेवारी इसवी सन 1831 मध्ये यांचा जन्म झाला. त्या एक भारतीय समाज सुधारक आणि शिक्षक तज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांनी काव्य फुले हे काव्य संग्रह सुद्धा त्यांनी लिहिलं होतं. अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व होतं की त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणासाठी मुलींसाठी सर्वात मोठी कामगिरी केली होती. त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या म्हणून त्यांना त्या ख्याती सुद्धा दिलेली आहे. सर्वजण त्यांना महिला म्हणजे भारतातील महिला पहिल्या शिक्षका सुद्धा म्हणत होत्या. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादी ज्यांनी मानले जाते. सावित्रीबाई हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. आपण बघितलं आहे की 1848 मध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा जी होती ती सर्वात प्रथम चालू केली होती. त्यावेळेस सावित्रीबाई फुले ह्याच त्या मुलींच्या शाळेच्या शिक्षिका होत्या. तर त्यांनी 1847 मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना साहित्यिक आणि वैज्ञानिक समाधाने मुंबईच्या गिरगाव परिसर मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुद्धा सुरू केली होती. तर सावित्रीबाई फुले यांचा सुद्धा सहभाग हा स्त्री शिक्षणामध्ये पुढाकाराचा होता, जसे महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांनी सुद्धा मदत केली होती. चला तर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती की जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण सर्व ओळखतोच. 14 एप्रिल 1891 मध्ये त्यांचा जन्म झाला. भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाज सुधारक म्हणून त्यांची ख्याती आहे, म्हणजे त्यांना सगळे समाज ओळखते, सगळा देश ओळखतो. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळी महिलांचे असो की कामगारांचे असो त्यांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलने केली. ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री सुद्धा ते राहिले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. यांनी आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते. त्यानंतर बाबासाहेबांनी त्यांनी समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापूरचे राजे शाहू महाराज हे आपण आंबेडकरांना त्यांच्या घरी जाऊन भेटले आणि त्यांना जे मुकनायक जे पत्र चालू केलं होतं त्याच्यासाठी त्यांनी आर्थिक मदत म्हणून 2,500 रुपये सुद्धा त्यांना मदत दिली होती. हा सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारला जातो की मुकनायकला आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणी मदत दिली होती. पण आंबेडकरांनी इसवी सन 1920 साली मुकनायक नावाचे मासिक सुरू केले होते. तेच मासिक त्यांना राजश्री शाहू महाराज यांनी मदत केली होती. तर हे जे मासिक आहे हे सुद्धा विचारले जाते, याच्यावर सुद्धा आपली भर असली पाहिजे. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी विशेष लोकांकडे अन्याय कमी करण्यासाठी सरकारला उपाययोजना सुचवल्या होत्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले होते. आंबेडकर यांनी 5 जुलै 1920 मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये सुद्धा ते गेले होते. त्यांनी सुद्धा अस्पृश्यांच्या हिताविषयी सर्व ब्रिटिश लोकांचे जे उच्च शिक्षित लोक होते त्यांच्यासोबत चर्चा केली होती. हे चालू असताना सुद्धा त्यांनी अनेक कार्य केले. त्यांनी अस्पृश्य मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी 9 मार्च 1824 रोजी दामोदर हॉलमध्ये सहकार्याने घेऊन बहिष्कृत हितकारणी सभा ही
संस्था स्थापन सुद्धा केली होती. कधी केली होती तर 1924 मध्ये. कुठे केली, कोणती सभा केली होती तर बहिष्कृत हितकारणी सभा ही सुद्धा त्यांनी स्थापन केली होती. हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारला जातो, हे सर्वांनी लक्षात ठेवणे महत्वाचे. आणि याचे ब्रीद वाक्य सुद्धा होते बहिष्कृत हितकारणी सभेचे, ते होते शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. हे सर्व ब्रीद वाक्य सुद्धा त्या बहिष्कृत हितकारणी सभेचे होते, हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाते. भारतीय समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, म्हणजे लोक जे जातीवादामध्ये भेदभाव करत होते त्यांना करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप प्रयत्न केले. भारतीय समाजातील सामाजिक व राजकीय दृष्ट्या तळागाळात असलेल्या इतरांच्या बरोबरीस आणणे, हे सुद्धा त्यांनी कार्य केले. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे पत्र लिहून मागासवर्गीय नावाच्या तत्वावर जागा आरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा मागणी केली होती. त्यांनी इतर ज्या शासकीय ब्रिटिश यंत्रणा आहेत त्यांच्यामध्ये जे जागा निघत होत्या भूदल, नौदल व पोलीस खात्यात, त्यांना सुद्धा त्यांनी मागणी केली होती की अस्पृश्य समाजातील काही लोकांना त्याच्यामध्ये सुद्धा दाखल करण्यात यावे, यासाठी सुद्धा त्यांनी मागणी केली होती. 20 मार्च 1927 रोजी सुद्धा आंबेडकरांनी परिषद सर्वांना सांगून त्यांनी 20 मार्च 1927 रोजी अत्यंत महत्वाची गोष्ट केली की जिथं अस्पृश्यांना पाणी सुद्धा पिण्यासाठी बंदी होती, तिथं त्यांनी 14 तळ्याचे सत्याग्रह करून 20 मार्च 1927 रोजी हे तळे सुद्धा सर्व अस्पृश्य समाजाला मोकळे करून दिले होते. त्यांना या आंदोलनकर्त्याने अनुसरून तळ्याचे पाणी प्राशन केले. ही घटना महाडमध्ये रूढीवादी स्पृश्य हिंदूंना सहन झाली नाही. त्यांनी दलित भोजनात माती मिसळले व इतर दलितांवर लाठ्या काठ्या हल्ले केले. म्हणजे जे काही प्रत्येक धर्मामध्ये काही महत्वाचे पुरापती लोक असतात ते सुद्धा असे कार्य करत असतात. आता सुद्धा ते आपल्याला आढळून येतात. तर अनेक कार्य त्यांनी केले. म्हणजे हे तळे अस्पृश्यांसाठी सर्वात मोठी करून त्यांनी त्याची ख्याती वाढवली. हे सगळं कार्य चालू असताना सुद्धा त्यांनी समाज समता संघ हे नावाचे सुद्धा संघ सुद्धा काढण्यात आला. याची स्थापना त्यांनी मुंबई येथे 1927 मध्ये सुद्धा केली. त्यांनी समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यात त्यांनी अस्पृश्य होते. सर्वच लोकांना त्या संघामध्ये त्यांनी स्थापन घेतले होते. मात्र बेटी बंदी जोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय होऊ शकला नाही. म्हणजे विवाह सर्व गोष्टी याच्यामध्ये करण्यात आले. नंतर बाबासाहेबांनी बारा नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 पर्यंत गोलमेज परिषदेच्या सुद्धा बैठका झाल्या. सॉरी, एक मिनिट. टेक्निकल प्रॉब्लेममुळे कधी कधी होते. तर 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका झाल्या. या परिषदेला आंबेडकर आणि श्रीनिवासन अस्पृश्यांच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. ही पहिली गोलमेज परिषद होती, ती 1930 पासून 31 पर्यंत झाली. दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर 1929 ते 1 डिसेंबर 1931 पर्यंत झाली. याच्यामध्ये सुद्धा आंबेडकर हे हजर होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी यांना बोलवण्यात आले होते, परंतु ते गेले नाही. तिसरी सुद्धा जी गोलमेज परिषद होती ते 1933 मध्ये झाली. याच्यात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हजर होते. अत्यंत महत्त्वाचा होता. भारतातील अस्पृश्यांभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने राजकीय हक्क मान्य केले होते. अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळावे हे सुद्धा त्यांनी मानले होते. परंतु येरवडा तुरुंगामध्ये महात्मा गांधी यांनी उपोषण केल्यामुळे तिथं त्यांना उपोषण सोडण्यासाठी पुणे करार करावा लागला. म्हणजे 1932 मध्ये हा पुणे करार त्यांना करावा लागला. आणि त्या पुणे करार झाल्यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांनी त्यांचे उपोषण सोडले. आता बघणार आपण राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी महत्वाची माहिती. तर राजश्री शाहू महाराज शाहू हे खरे लोक हितवादी आणि समाज सुधारक म्हणून त्यांना लोक ओळखतात. त्यांनी त्यांच्या राजवटीमध्ये हे धोरणे यशस्वीपणे राबवली. त्यांनी विविध शाळा सुद्धा काढण्याचे कार्य केले. त्यांनी प्राथमिक कार्य म्हणून शिक्षणावर सुद्धा भर दिली होती. त्यांनी 1917 साली पुनर्विवाह कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली होती. त्यांनी इसवी सन 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन हे सुद्धा महत्वाचे ते परीक्षेमध्ये विचारले जाते.
इसवी सन 1916 मध्ये डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल सुद्धा त्यांनी स्थापन केली. शाहूपुरी बाजारपेठ, गुळाची बाजारपेठ सुद्धा त्यांनी चालू केली. काही शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था त्यांनी चालू केल्या. त्यांनी राधानगरी धरणाची उभारणी केली. जे धरण कोल्हापूरमध्ये आहे राधानगरी धरण, ते सुद्धा राजश्री शाहू महाराज यांनी स्थापन केले होते. त्याचे जलाशयाचे नाव लक्ष्मीसागर हे आहे. हे आपल्या जिओग्राफीच्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी सुद्धा त्यांनी, म्हणजे मूकनायक हे सुद्धा आपण बघितलं, मूकनायक वृत्तपत्रासाठी सुद्धा त्यांनी सहकार्य केले होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी असे मूकनायक वृत्तपत्रासाठी सुद्धा राजश्री शाहू महाराज यांनी मदत केली होती. त्यांनी कमालीची यशस्वीपणे सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा लोकांची मदत केली. ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा लोकांपर्यंत आपले सर्व गोष्टी पोहोचण्याचं कार्य केले. म्हणजे जे सगळेच काम हे शिक्षण क्षेत्र, शेतकरी, उद्योगधंद्याविषयी सर्व गोष्टी त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या. आता बघणार आहोत आपण स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात माहिती, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला. 12 जानेवारी हा दिवस युवक दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाते. आणि स्वामी विवेकानंदांचे पूर्वीचे नाव काय होते तर नरेंद्रनाथ दत्त हे होते. हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाते. एक भारतीय संन्यासी व तत्वज्ञानी होते. यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे होते. त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद होते. यांनी रामकृष्ण परमहंस यांच्या नावावरती रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांची सुद्धा स्थापना केली होती. त्यांनी शिकागो येथे भाषणामध्ये सुद्धा हिंदुत्वाची आणि संस्कृतीची सर्व गोष्टी जगाला पटवून सांगल्या होत्या. ते 1893 मध्ये शिकागो येथे जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय सुद्धा त्यांनी करून दिला होता. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता आपण बघणार आहोत स्वामी दयानंद सरस्वती यांच्या बाबतीत थोडक्यात माहिती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 मध्ये झाला. हे भारतीय समाज सुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. हे लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की आर्य समाजाची स्थापना कोणी केली, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. हा परीक्षेत प्रश्न विचारला जातो. यांनी आक्रमक व निर्भक धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून सुद्धा ओळखतात. यांनी सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ सुद्धा लिहिला आहे. हा सुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. हे सर्व आपण लक्षात ठेवावे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्वविचाराची सुद्धा मांडणी केलेली आहे. त्यांनी स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळणार असे प्रदान करणारे पहिले दयानंद सरस्वती. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी हे वाक्य भाष्य केलं. आपण आता बघणार आहोत श्री स्वामी रामानंद तीर्थ यांच्या बाबतीत. तर स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 मध्ये झाला. हे एक संन्यासी होते, पण यांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये यांनी महत्त्वाच्या चळवळी केल्या. म्हणजे असं समजले जाते की हेच त्या बंद्यात हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रमुख नेते होते. त्यांनी शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांना सर्व गोष्टीसाठी महत्त्वाच्या गोष्टी केल्या आणि हैदराबाद हे मुक्त केले. ते आपण सर्व गोष्टी ज्या घडामोडी घडल्या होत्या त्याच्याबद्दल स्पेशल एक व्हिडिओ येणार आहे. तरी आमच्या या चॅनलवर जर कोणी नवीन विद्यार्थी असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्हाला आता बघणार आहोत आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 मध्ये झाला. हे महाराष्ट्रातील एक समाज कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ सुद्धा होते. त्यांनी सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची सुद्धा स्थापना केली. हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाते. यांनी या संस्थेचा एक ब्रीद वाक्य होतं, कमवा आणि शिका. या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित होण्यासाठी त्यांनी एक भूमिका बजावली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सूचक समाजाचे सुद्धा हे कर्मवीर भाऊराव पाटील एक सदस्य होते. असेच नवनवीन
व्हिडिओ बघण्यासाठी आणि रेल्वे एक्झामची तयारी मराठीमध्ये आमच्यासोबत करण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ना, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हे सर्व व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या फ्री क्लासचा फायदा होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.